नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. हा आहे पार्ट 2 आणि ही सुंदर अशी रांगोळी पाहत आहेत. तर तशी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे माझ्या मम्मीनी. तर मला फार आवडली. तर तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आपण व्लॉगला सुरुवात करूयात. सांस्कृतिक पारंपरिक असे नदीचे मुंगीचे लग्न बोहजेवन माणसं असे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांमध्ये आत्याचा आणि मावशीचा मान हा खूप मोठा असतो. तर आज आपण का मागे घ्यायचं, बरोबर की नाही? तर मी जे विचारेल त्याचं उत्तर द्यायचे तुम्ही दोघांनी आणि तुम्ही पण. हा ओके. तर मी जे प्रश्न विचारतेय त्याची उत्तरं द्यायचे. पहिला असा प्रश्न असणार आहे की बाळ कुणासारखं असावं, बाळ कुणासारखं असावं, बाळ दोघांपैकी ताईसारखं असावं का जिजूंसारखं, जिजू म्हणते ना, हां जिजूंसारखं असावं. आणि दोघांमधला एक चांगला गुण सांगायचा आहे की सुष्मितामधला बहिणीमधला हा गुण चांगला आहे, दादांमधला हा गुण चांगला आहे. आणि त्यानंतर दोघांमधला एक वाईट गुण पण सांगायचा आहे. म्हणजे हा गुण अजिबात आम्हाला दाजींमधला जिजूंमधला आवडत नाही, तर त्याचा आम्हाला इरिटेट होत असतो. आणि सुष्मितामधला पण एक वाईट गुण सांगायचा आहे की तो बाळाने घेऊ नये. ओके, हे एवढं सांगायचं. आधी आत्यापासून सुरुवात करूया. आधी सांगायचं बाळ कुणासारखं व्हावं असं वाटतं. नाही एकच सांगायचंय. हो एकच सांगायचं काहीतरी दादासारखं. वा, परवानगी दिली दादाने. आता दोघांमधला एक चांगला गुण सांगायचा की हा बाळाने घ्यावा. सुष्मिता मधला बहिणीमधला कोणता गुण घ्यावा? चांगला गुण मिळते यांच्यातून, रोज ब्लॉग करतात. चांगला गुण तो बाळाने घ्यावा. बाळा नाही, दोघांनी मग तेच करायचं, घरातली कामच होणार लवकर. आणि दादांमधला कोणता गुण आहे असा चांगला की तो घ्यावा बाळाने? हुशार आहे. पण मला वाटलं बहिणी दोघं पण हुशार आहेत ना. बरं, तो गुण बाळाने घ्यावा. आणि कोणता गुण बाळाने घ्या नये तो पण सांगायचं. असं असूच शकत नाही. माणूस आहे म्हटल्यावरती एक चांगला आणि वाईट गुण असे असतात. दादांमधला असा खूप झोपतात, खूप मोबाईल वापरतात, खूप बहिणीचं ऐकतात. काहीच नाहीये, एकही गुण नाहीये. खूप चहा पितात. आणि वहिनीमधला बापरे किती क्यूट कपल आहे. एकही वाईट गुण नाहीये असं तुम्हाला वाटतं ना सगळ्यांना? बरोबर वाटतं तुमचा? काहीच सांगत नाहीये कोणीच. का सुष्मिताचं जाणार आहे? मला माहिती आहे वाईट गुण. या चला तू सांग. ठीक आहे चला. दीदी दोघांमधला एक चांगला गुण सांगायचा आहे. दीदी डान्स छान करते, तो गुण बाळाने घ्यावा. आणि प्राचीनमधला जिजू हेल्पफुल खूप आहे. ओके, छान. आणि दोघांमधला एक वाईट गुण दीदी राग येतो. हो का? हा येतो पण कमी आहे. म्हणजे ते का पुढचं सांगितलंय. मी परत एकदा सांगितलं होतं कमी असं सांगायला. घरी गेल्यावर मार नको बसायला. नाही आधी होता पण आता कमी. आता जिजूंनी कमी केलाय तो लग्न झाल्यावरती. जिजूंचा वाईट गुण नाही आता आठवत होता ना, आठवत होते पण आठवा ना. विसरून जातं जरा जोरदार आहे तुमचा. त्या तिच्याकडे काय कुणासारखं सगळं दिदी. आणि दोघांमधला एक चांगला गुण जिजू समजूतदार आहे,
ये घरी आता किती हुशार आहे, त्याची हुशारी किती पाहिजे बाळा. आता मला दीदी माझा चांगला गुण ऐकायचाच नाहीये, वाईट गुण पण ऐकायचं नाहीये. मला फक्त जिजू मधला वाईट गुण ऐकायचंय. आमचे जिजू सर्व संपन्न जावयाची सर्व गुण संपन्न मिळाले. मान्य आहे का सगळ्यांना? बरोबर आहे. तर छान अशी उत्तरं दिली आहेत सगळ्यांनी. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांसाठी. थँक्यू. येतोय. तर आता आपला एक गेम चालू होता इथे. साध्य आहात असं आम्हाला कळलंय. तर साखर समुद्रापलीकडून आपण हे सगळं इथं पाहतोय. तर 2 प्रश्न विचारणार आहे मी, फक्त 2च. की वहिनीबद्दल एक वाईट गुण सांगायचा आहे की तो अजिबात तुम्हाला आवडत नाही. आता एकही गुण नाहीये. असं कसं एकतरी असू शकतो ना? आवाज येत नाही ना मला. हॅलो, येतोय आता आवाज? नाही, बरं आता येतोय. तर वहिनीमधला एक चांगला गुण नाही, सॉरी, वाईट गुण सांगायचा आहे. वाईट गुण सांगायचा. आता आठवायला वेळ लागेल. माहिती म्हणजे आणि दादा महेश दादा वा छान. ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायची. थँक्यू. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. नाव घ्यायचं आपसूकच सांगू लागतो. नॉनव्हेज खाल्लं वा छान. तर आज आता परत एकदा आपण पाहणार आहोत आमच्या मैत्रिणीचे जे 2 लाईव्ह शो पुरवत आहेत ते पाहू. आणि त्याचबरोबर कार्यक्रम तुमचा नियोजन आमचं असं सर्व प्रकारचं एक आमचं
छान होतं ना, थँक्यू. आणि आता तुम्ही करणं खरंच खूप गरजेचं आहे. आज सुष्मिताच्या डोहाळ जेवणाला 4 चांद लावले, अगदी प्रेक्षकांना खेळून ठेवलं आणि तिला अतिशय सुंदर असे तिचे डोहाळे पुरवले. तसंच तिच्यावर त्या ठिकाणी गर्भसंस्कार केले. सर्वांना एकत्र करून खूप आनंदी असं वातावरण या माऊली ग्रुपने या ठिकाणी तयार केलं. सुज्ञा सुतार या माऊली ग्रुपच्या सर्व आहेत. या ठिकाणी त्यांनी येऊन आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कार्यक्रम खूपच सुंदर झाला. धन्यवाद मॅडम आणि तुमच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा नक्की आम्ही तुम्हालाच बोलू. खूप छान कार्यक्रम या ठिकाणी झाला. धन्यवाद. मी ताईंना विनंती करेन की ताईंचा सत्कार करावा. दीदीला बसायची. इकडे बघा सगळ्यांनी. इकडे पहा माझ्याकडे, सगळ्यांनी इकडे पहा.